नमस्कार. युरेका स्टेम क्लबमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. प्रथम आपण जाणून घेऊया युरेका स्टेम क्लब का स्थापन करण्यात आला. ओके. तर आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये बघितलं की वेगवेगळ्या कॉम्पिटिशन बद्दल त्यांना माहिती नसतं. त्यामुळे टॅलेंट असूनही ती मुलं त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ शकत नाही. याच्यासाठी आम्ही जवळ-जवळ 2-3 वर्ष आम्ही प्रयोग करतोय आणि ते प्रयोग काय व्हायला लागले, यशस्वी व्हायला लागलेत. आमचे काही विद्यार्थी नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलला चांगल्या चांगल्या कॉम्पिटिशनमध्ये यशस्वी व्हायला लागलेत. आणि जेव्हा आम्ही शहरातल्या विद्यार्थ्यांशी संपर्कात आलं, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं, की त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशा कॉम्पिटिशन बद्दल माहिती नाहीये. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यावर नुसतं म्हणजे लक्ष केंद्रित न करता शहरातील विद्यार्थ्यांना सुद्धा अशा प्रकारच्या कॉम्पिटिशन बद्दल माहिती व्हावी. जेणेकरून फक्त शालेय अभ्यासक्रमावर मुलांनी अवलंबून न राहता अशा प्रकारच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावा आणि आपलं जे टॅलेंट आहे ते नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलवर हायलाइटेड व्हावं, हा त्यामागचा उद्देश आहे. तर याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये काय बघणार आहोत, तर स्टेम म्हणजे पहिल्यांदा समजून घ्या. स्टेम म्हणजे काय? तर सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स. म्हणजेच आपण काय म्हणतो स्टेम. आता सगळीकडे तुम्ही स्टेम, स्टेम, स्टेम ऐकायला मिळतं. त्याचा अर्थ हा झाला. सायन्स आपण बघणार आहोत, टेक्नॉलॉजीबद्दल बघणार आहोत, इंजिनिअरिंगबद्दल बघणार आहोत आणि मॅथ्सबद्दल बघणार आहोत. हा ग्रुप कोणासाठी असेल? तर 4थी ते 12वी पर्यंतचे कोणीही विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतील. आता याच्यामध्ये आपण काय-काय बघणार आहोत, ते आपण पहिल्यांदा बघूया. तर पहिला आमचा कॉन्सेप्ट आहे, मुलांना दर दिवशी एक क्वेशन दिला जाणार आहे. आमचं स्वतःचं ॲप आहे किंवा WhatsAppच्या माध्यमातनं आपण काय करणार आहोत, एक क्वेशन दिला जाणार आहे आणि तो क्वेशन असणार आहे तो स्टेम रिलेटेड म्हणजे सायन्सवर असणार, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग किंवा मॅथ्सशी रिलेटेड असणार आहे आणि सर्वांसाठी क्वेशन एकच असणार आहे. जेणेकरून उद्देश हा आहे, की त्या क्वेशन बाबतीत मुलांनी विचार करावा आणि त्याचा आन्सर शोधण्याचा प्रयत्न करावा. ह्याच्यासाठी मुलांना 10 ते 15 मिनिटं दिवसातली काय आहेत, इनफ आहेत. जेणेकरून मुलं काय करतील, त्या विषयावर जो प्रश्न दिलेला आहे, त्याच्याशी रिलेटेड काय करतील, माहिती शोधण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच्यामध्ये नक्कीच त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. त्याचं उत्तर हे दुसऱ्या दिवशी ग्रुपवर दिलं जाईल किंवा ॲपवर दिलं जाईल. ओके. म्हणजे विद्यार्थी काय करू शकतील, आपलं उत्तर बरोबर आहे की नाही ते बघू शकतील. ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी व्हिडिओज सुद्धा पाठवले जातील त्या क्वेशनच्या रिलेटेड. ओके. हा आपला पहिला प्रोग्राम झाला. दुसऱ्या प्रोग्राममध्ये आपण काय करतोय, तर लोकांना वैदिक मॅथ म्हणजे काय ते माहीत नाहीये आणि माहीत असलं, तरी त्याचा आपण कशाप्रकारे चांगल्या प्रकारे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये उपयोग करू शकतो, याबद्दल बहुतेक सर्वच विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. आणि दुर्दैव हे आहे, वैदिक मॅथ हे काय आहे सांगा, इंडियन असून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि अबॅकस वगैरे अशा प्रकारच्या ज्या बाहेरच्या वेस्टर्न किंवा आणि ठिकाणच्या ज्या आहेत, त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करतो. तर मला वाटतं वैदिक मॅथ हे भरपूर उपयोगी मुलांना पडू शकतो. त्यामुळे मुलांनी जर याच्यावर जर लक्ष दिलं, तर डेफिनेटली त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये उपयोग होऊ शकेल. जे क्वेश्चन आपण काय करू शकतो, 1-2 मिनिटामध्ये लागतात सोडवायला. ते क्वेश्चन आपण विथिन अ फ्रॅक्शन ऑफ म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणण्यापेक्षा 10 ते 15 सेकंडमध्ये आपण ते काय करू शकतो, नक्की सोडवू शकू. तर अशा प्रकारच्या ज्या ट्रिक्स आहेत, त्या मंथली आमच्या 5 देण्याचा आमचा प्रयत्न राहील. नंतर काय करतो, तर जनरली आपल्याला काही-काही कॉम्पिटिटिव्ह आहे कॉम्पिटिशन्स आहेत त्याच्याबद्दल माहिती नसतं. ओके. तर जनरली आपण काय करतो तर ऑलिम्पियाडच्या नावावर आता खूप बिझनेस निघालेला आहे. तर ऑलिम्पियाड प्रत्येकजण म्हणतो मी ऑलिम्पियाडला बसतो. पण कुठलं ऑलिम्पियाड? तर प्रायव्हेट ऑलिम्पियाड. तर आम्ही जे सुचवतो ते काय सुचवतो तर गव्हर्नमेंटतर्फे जे ऑलिम्पियाड घेतलं जातं. उदाहरणार्थ मॅथ्स ऑलिम्पियाड घेतलं तर मॅथ्स ऑलिम्पियाड प्रायव्हेट ऑर्गनायझेशनच्या तर्फे पण घेतलं जातं. पण जे प्रेस्टिज म्हणजे जे गव्हर्नमेंटतर्फे घेतलं जातं त्याच्याबद्दल बहुतेक पालकांना माहीत नाही. फिजिक्स ऑलिम्पियाड आहे, बायोलॉजी ऑलिम्पियाड आहे किंवा इन्फॉर्मॅटिक्स ऑलिम्पियाड आहे, बायोलॉजी आहे सॉरी. नंतर एस्ट्रोनॉमी ऑलिम्पियाड आहे किंवा ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड आहे, ज्याच्यामध्ये 9वी ते 10वी चे विद्यार्थी बसू शकतात. अशी जी काही ऑलिम्पियाड्स आहेत, त्याच्याबद्दल बहुतेक ग्रामीण भागातली कशाला, शहरातले विद्यार्थी, पालक, शिक्षक सुद्धा त्याच्याबद्दल त्यांना माहिती नाहीये. आणि याचा उपयोग काय होतो सांगा? काही जर तुम्ही बघितलं, तर ह्याच्यामध्ये जर आपण 3rd लेव्हलपर्यंत गेलो, तर काही IITमध्ये किंवा CMI म्हणजे चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट,
इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिकल इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, ह्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली काय होऊ शकतो, प्रवेश मिळू शकतो. त्याच्यासाठी कुठली एंट्रन्स देण्याची गरज नाही. पण हे सुद्धा लोकांना काय नाहीये, माहित नाही. याच्या व्यतिरिक्त इस्रोद्वारे बघा युविका नावाचा प्रोग्राम असतो. युविका म्हणजे देशातनं 9वी तून 10वीत जाणारे विद्यार्थी हे सिलेक्ट केले जातात आणि त्यांना इस्रोच्या ठिकाणी एकत्र बोलवलं जातं. 15 दिवसाचा कॅम्प असतो. त्याच्यामध्ये संपूर्ण खर्च हा इस्रोतर्फे केला जातो. तुमचा रेल्वे तिकीट पासून राहणे, जेवण, खाणं सगळं काय केलं जातं, त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे देशभरातील जे प्रज्ञावंत मुलं आहेत, त्यांच्याशी आपल्याला काय करतो, म्हणजे संवाद साधण्याचा एक आपल्याला चान्स मिळतो आणि ती सुद्धा आपल्याला अपॉर्च्युनिटी घ्यायला बहुतेक विद्यार्थ्यांना माहीत नसल्यामुळे ती अपॉर्च्युनिटी काय होतात, ते मिस करतात. असे काही प्रोग्राम आहेत. उदाहरणार्थ ई-यंत्र, आय-आय-टी मुंबईचा ई-यंत्र प्रोग्राम आहे. असे जे प्रोग्राम्स आहेत, कॉम्पिटिटिव्ह आहे, कॉम्पिटिशन्स आहेत, त्याच्याबद्दल बहुतेक 95% पालक, विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. आमचा प्रयत्न राहील, की या सगळ्या कॉम्पिटिशनबद्दल मुलांना माहिती व्हावी, जेणेकरून त्यांना जे आवडतं त्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी काय घ्यावं, भाग घ्यावा. दुसरा आपल्याला एक मंथली एक्सपर्ट लेक्चर म्हणजे एखाद्या क्षेत्राबद्दल, कारण जनरली काय होतंय बघा, की पालकांना किंवा विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि मेडिकल व्यतिरिक्त काही माहीत नाहीये. तर बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्यापैकी काय आहे सांगा, आपल्याला संध्या आहेत. पण पालक काय आहेत, अनभिज्ञ आहेत. पण मुलाला आपण काय करतो, इंजिनिअरच जा नाहीतर मेडिकल डॉक्टरच व्हा. तर अशा काही संध्या आहेत. त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही व्यक्ती आहेत, नामांकित व्यक्ती आहेत, त्यांचे लेक्चर आपण मंथली एक लेक्चर आपण काय करणार आहोत, ठेवणार आहोत. दुसरा रोबोटिक्स कॉम्पिटिशन. स्टेम म्हणजे काय आलं सांगा? आपलं रोबोटिक्स पण त्याच्यामध्ये येतंय. तर रोबोटिक्समध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटिशन घेतल्या जातात. लोकलमध्ये पण घेतल्या जातात. पण मी म्हणेन, की ज्या काही स्टँडर्ड कॉम्पिटिशन आहेत, त्यामध्ये मुलांनी उतरावं. जेणेकरून काय होतंय सांगा? जेव्हा एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये आपण भाग घेतो, तेव्हा त्याच्यामध्ये हरणं, जिंकणं हे काय महत्त्वाचं नाहीये. तर त्याच्यामुळे काय होतंय सांगा, की मुलांना त्या सब्जेक्टबद्दल आपण काय करतो, शिकण्याचा प्रयत्न करतो आणि लहान वयातच त्यांना रोबोटिक्स, एआय वगैरे माहिती, मशीन लर्निंग अशा प्रकारची नवीन क्षेत्र जी अवेलेबल आहेत सध्या, त्याच्याबद्दल काय होते, माहिती मिळते. म्हणून आपण काय करणार आहोत, तर जे कॉम्पिटिशन आहेत त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. आमचे पण जे काही स्टुडंट आहेत, त्यांनी काय केलंय सांगा, नॅशनल, इंटरनॅशनल. तर गेल्या वर्षी आमच्या जपानमध्ये जे किबो रोबोटिक प्रोग्रामिंग कॉम्पिटिशन घेतलं जातं. त्याच्यामध्ये भारतातनं एकच टीम आमची होती. या भारताचं प्रतिनिधित्व केलेलं. आमचं जपानला जाण्याचं चान्स फक्त 5 पॉइंटने काय केलेला, हुकलेला. आणि त्याच्यामध्ये जे काय होते, ते सगळे 8वी, 9वी, 10वी ची मुलं होती. आणि त्यांनी काय केलं सांगा, जावा जे इंजिनिअरिंग लेव्हलला शिकवलं जातं, त्याच्यामध्ये स्वतः अभ्यास करून ते त्याच्यामध्ये काय घेतलेला, भाग घेतलेला. जनरली कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्याचा हाच उद्देश आहे, की मुलं शिकतायत, नवीन-नवीन काय-काय शिकतायत किंवा एफ-टी-सी, फर्स्ट स्टेज चॅलेंज अशा प्रकारच्या कॉम्पिटिशनमध्ये आमच्या मुलांनी भाग घेतलाय. अथर मॅरेथॉन आहे, जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे राबवली जाते. त्याच्यामध्ये आमच्या काही विद्यार्थ्यांनी IBMचं काय मिळवलेलं आहे सांगा, इंटर्नशिप मिळवलेली आहे. ह्या वयामध्ये इंटर्नशिप मिळवणं सुद्धा काय आहे सगळं मोठं आहे. म्हणजे अशा काही कॉम्पिटिशन्स आहेत, त्याच्याबद्दल आपण काय करणार आहोत, मुलांना माहिती देणार आहोत. नंतर ज्या मुलांना मेंटरशिप कुठल्याही, समजा तुम्ही एखाद्या कुठल्यातरी कॉम्पिटिशनमध्ये उतरता, तर आमच्याकडे अशा काही व्यक्ती आहेत, ज्या मेंटर म्हणून काय करू शकतात, काम करू शकतात. तर ऑनलाईन देऊ शकतात, ऑफलाईन काही ठिकाणी शक्य असेल तर ते ऑफलाईन, अशा प्रकारची मेंटरशिप पण तुम्हाला काय मिळू शकेल. नंतर याच्याबरोबर आपण काय करतोय, तर जो आम्ही बेसिक पायथॉन प्रोग्रामिंग आपण 500 रुपये घेतो, तो आम्ही त्याच्याबद्दल फ्री देतोय. ओके. कारण जनरली काय होते सांगा बघा, आता कुठलंही क्षेत्र घ्या, प्रोग्रामिंग शिवाय होत नाहीये. आणि पायथॉन ही अशी लँग्वेज आहे, की छोटी छोटी मुलं सुद्धा त्याच्यामध्ये काय करू शकतात, शिकू शकतात आणि मास्टरी मिळवू शकतात. आमच्याकडे तर अशी एक मुलगी होती, जी स्वरा कांदे 4थी मध्ये याच्यामध्ये जॉईन झालेली आणि बऱ्यापैकी तिने काय मिळवलं त्याच्यामध्ये, प्रभुत्व मिळवलेलं आहे. ओके. तर पायथॉन ही शिकण्यास अतिशय सोपी लँग्वेज आहे. आणि आपण काय का देतो पायथॉन, तर जनरली काही विद्यार्थ्यांना याच्याबद्दल आवड असेल, म्हणजे आवड म्हणजे केव्हा आपल्याला माहिती होणार, तर हा कोर्स त्याने केल्यावर त्याला वाटेल, की मला याच्यामध्ये आवडतं. मग तो काय करू शकेल, ते क्षेत्र निवडू शकेल. कारण आपला प्रॉब्लेम काय बघा, समजा मी तुम्हाला एखादी वस्तू दिली, जिन्नस म्हणजे खायचा काहीतरी पदार्थ दिला समजा. तर तो टेस्ट करायच्या अगोदर तुम्ही सांगू शकत नाही, की मला हे आवडत नाही.
तसंच आपल्याला काय करायचंय, मुलांना वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल माहिती द्यायची आहे आणि त्यांना जे आवडतं त्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रभुत्व मिळवावे हा आपला काय असायला पाहिजे, उद्देश असायला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही काय करतोय, तर पायथॉन प्रोग्रामिंग आपण देतोय. WhatsAppच्या माध्यमातून किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांना डेफिनेटली आम्ही काय करू शकतो, देऊ शकतो. असा प्रयोग मी एका जिल्हा परिषद शाळेमध्ये केलाय. 4थी-5वी मराठी मीडियमच्या शाळेमध्ये केला. ते काय इझिली त्यांना इझी वाटतंय आणि ते काय करतात, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांनी इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर जनरली याच्यासाठी किती फी आम्ही घेणार आहोत? तर याच्यासाठी अतिशय नॉमिनल फी घेतोय. कारण आम्ही असा अनुभव घेतलाय, की जनरली जेव्हा तुम्ही काय करताय सांगा, की अ, काय करता फ्रीमध्ये देता, तेव्हा त्याला काय नसते, व्हॅल्यू नसते. पण जेव्हा तुम्ही काय करता सांगा, की काहीतरी नॉमिनल फीज घेता, तेव्हा डेफिनेटली त्याचा काहीतरी म्हणजे सिरियसनेस जो असतो, तो त्याच्यामध्ये असतो. एकदम एकदम नॉमिनल फी ₹1200 आम्ही काय घेणार आहोत, त्याची फी घेणार आहोत. ओके. म्हणजे मंथली तुम्ही जर बघितलं, तर तुम्हाला फक्त ₹100 त्याच्यामध्ये द्यावे लागतील. ओके. तर हे झालं स्टेम क्लब बद्दल. याच्यासाठी जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल, तर मी तुम्हाला क्यूआर कोड इथे दिलेला आहे, यूपीआय आयडी पण दिलेला आहे आणि जीपे नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला आणि काही माहिती असेल, माहिती पाहिजे असेल, तर डेफिनेटली तुम्ही WhatsAppच्या माध्यमातून मला काय करू शकाल, कॉन्टॅक्ट करू शकाल. ओके. थँक यू.